श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला माहीत आहे का श्री स्वामी समर्थ महाराज हे नेमकं कोण होते आणि श्री स्वामी समर्थ नावात इतकी शक्ती का आहे? आज आपण जाणून घेणार आहोत एक असं रहस्य जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण स्वामी नामात काय इतकी ताकद आहे हे तुम्हालाही आज कळेल. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार भक्तांनो, आज आपण एका अत्यंत महान, अद्भुत आणि चमत्कारिक व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या नावाचा उच्चार केल्यावरही मनाला शांती मिळते, जीवनाला आधार मिळतो आणि जगण्याची एक दिशा मिळते. ज्यांच्या कृपेने हजारो भक्तांचे जीवन बदलून जाते, असे श्री स्वामी समर्थ महाराज. पण श्री स्वामी समर्थ महाराज जाणून घेण्याआधी दत्त संप्रदाय जाणून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण दत्त संप्रदाय समजला तरच श्री स्वामी समर्थ महाराज समजतील. कारण दत्त हे स्वामी आहे. ते काही कथांवरून मी तुम्हाला सांगते. दत्त महाराज एकदा अमावस्येच्या दिवशी भिक्षा मागत असताना त्यांनी सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा हे आंध्र प्रदेशातील एक ब्राह्मण गृहस्थ यांच्या इथे भिक्षा मागितली. त्यावेळी त्यांना सुमती महाराणी यांना आशीर्वाद दिला की मीच तुझा पुत्र म्हणून जन्माला येईल. त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला, जे दत्त महाराजांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ महाराज. त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी 30 वर्ष अविरत अंधश्रद्धा आणि इतर गोष्टी झुगारून लावण्यासाठी त्यांनी अविरत कार्य केलं. त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार समाप्ती केली. त्यांनी मल्लिकार्जुनमध्ये आपलं दिव्य रूप हे विलीन केलं आणि अनंत ब्रह्मांडामध्ये आपली शक्ती विलीन केली. त्यानंतर कारंजा येथे श्री अंबा भवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वती या स्वरूपात अवतार घेतला. त्यानंतर नृसिंह सरस्वती यांनी अनेक वर्ष भक्तांची संकटे पीडा दूर केली आणि त्यानंतर त्यांनी ही अवतार कार्य समाप्ती केली. नृसिंह सरस्वती महाराजांनी जेव्हा अवतार कार्य समाप्ती केली त्यावेळेला महाराजांनी आपण जो गुरुचरित्र ग्रंथ, ज्याला आपण 5वा वेद म्हणतो, त्यामध्ये नृसिंह सरस्वती स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितलं होतं, स्थान आपुले गाणगापुरी येथूनच जाणे निर्धारी, लौकिक मते अवधारी बोल करीतो श्रीशैल्य यात्रा. म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही आता आमचं लौकिक कार्य समाप्त करत आहोत आणि श्रीशैल्यम येथे जात आहोत. श्रीशैल्यम हे कर्दळी वनाजवळच असलेलं स्थान. त्यानंतर महाराजांनी आपलं पुष्पाचं आसन केलं आणि महाराज जाण्यासाठी निघाले. पण त्यांचे जे प्रिय 4 भक्त होते त्यांना नृसिंह सरस्वती स्वामींनी सांगितलं, आम्हा साज्ञापिती मुनी आपण जातो कर्दळीवनी, सदा वसो गाणगा भुवनी ऐसे सांगा म्हणितले. याचा अर्थ असा की नृसिंह सरस्वती स्वामी अवतार समाप्तीच्या वेळी कर्दळी वनात गेले आणि तेथे गुप्त झाले. कर्दळी वनात सर्वत्र चैतन्य रूपाचे दर्शन झाले. तिथे हजारो भक्त महापुरुष हे समाधी स्वरूपात होते. त्यांनी नृसिंह सरस्वती स्वामींना विनंती केली की प्रभो, तुमची काही दिवस आम्हाला सेवा घडू द्या, तुम्ही इथेच राहा. म्हणून नृसिंह स्वामी तिथेच राहिले. त्यानंतर सुमारे 350 वर्ष नृसिंह सरस्वती स्वामींनी तिथे तपश्चर्या केली. ती तपश्चर्या करत असताना त्यांना असं जाणवलं की आर्त भक्तांना आणि समाजाला गांजलेल्या लोकांना माझी गरज आहे, म्हणून मी पुन्हा अवतार घेणे गरजेचे आहे. त्यानंतर नृसिंह सरस्वती स्वामींनी श्री स्वामी समर्थ या अवतारात आपलं अवतार कार्य सुरू केलं. त्याच्या आधी एक चेंचू आदिवासी, जे आजही आंध्र प्रदेश येथे कर्दळी वनात राहतात, हे चेंचू जातीचा एक आदिवासी, तो लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेलेला होता आणि त्याची चुकून कुऱ्हाड एका वारुळाला लागली आणि त्या वारुळातून रक्त येत होतं आणि तो खूप घाबरला. त्यावेळेला त्यातून आवाज आला, भिवू नकोस, आम्ही स्वामी आहोत. आणि त्यानंतर महाराजांनी आपलं दिव्य स्वरूप प्रगट केलं. आजान बाहू दिव्य कांती, सूर्या इतकी ज्यांची प्रभा होती, असे स्वामी महाराज त्यातून प्रगट झाले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं अवतार कार्य सुरू केलं. आता ह्या गोष्टीला आणखीन एक पुरावा असा की स्वामी महाराज हेच दत्त आहेत, हे श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी आहेत. याचा आणखीन एक पुरावा असा की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत
या ग्रंथात 11व्या अध्यायात श्रीपाद प्रभूंनी बापन्नाचार्युलू हे त्यांची मातामह यांच्या 2 वर्षाचे असताना ते जेव्हा आपल्या आजोबांच्या मांडीवर बापन्नाचार्युलूंजवळ बसलेले होते, तेव्हा ते बापन्नाचार्युलूंच्या भ्रूमध्यामध्ये त्यांनी स्पर्श केला आणि त्यामुळे बापन्नाचार्युलू यांना दिव्य दृष्टी प्रदान झाली आणि त्या दिव्य दृष्टीतून त्यांना काही गोष्टी दिसू लागल्या की महाअवतार बाबाजी हे एका गुफेमध्ये तपश्चर्या करत आहेत. हजारो महापुरुष त्यांच्या अवतीभोवती आहेत आणि ते नंतर त्यांना स्नान करण्यासाठी गंगेत जाताना दिसले. ते तिथे गुप्त झाले आणि त्यानंतर त्यांना दिसलं की आपली मुलगी सुमती महाराणी हिला भिक्षा घालत असताना दत्त महाराजांनी आशीर्वाद दिला की मीच तुझा पुत्र होऊन जन्माला येणार आहे. ही गोष्ट दिसल्यानंतर त्यांना श्रीपाद प्रभू हे 30 वर्षाचे दिसले आणि ते ब्रह्मांडात त्यांना विलीन होताना दिसले. त्यानंतर पुन्हा त्यांच्या दृष्टीपटलावर त्यांना असं दृश्य दिसलं की हे श्रीपाद प्रभूंनी कारंजा येथे अंबा आणि श्री माधव यांच्या पोटी जन्म घेतला. ते नृसिंह सरस्वती स्वामी हे गंधर्वपूर म्हणजे आत्ताचे गाणगापूर येथे नदीवर पाण्यात चालत असताना त्यांनी बापन्नाचार्युलूंना विचारलं, अरे कुणाकडे बघतोयस तू? मी कोण आहे? तर मी आहे नृसिंह सरस्वती. त्यानंतर ते स्मित हास्य करून बापन्नाचार्युलूंना एका पुष्पासनावर पाताळ गंगेतून कर्दळीवनाकडे जाताना दिसले. त्यानंतर बापन्नाचार्युलूंना दिसलं की हजारो महापुरुष तेथे नृसिंह सरस्वती स्वामींचं स्वागत करत आहेत आणि त्यांना विनंती करत आहेत की हे स्थान तुम्ही परमपावन करा. त्यानंतर नृसिंह सरस्वती स्वामींनी तिथे 350 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या महापुरुषांना आपलं दिव्य संगती दिली. हे सर्व बापन्नाचार्युलूंना भ्रूमध्यामध्ये श्रीपादांनी स्पर्श केल्यानंतर दिव्य दृष्टीमुळे हे पुढच्या घटना दिसत होत्या आणि त्यानंतर 350 वर्षानंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या भोवती एक मोठं वारूळ तयार झालं आणि एका आदिवास्याकडून त्याला कुऱ्हाड लागल्यामुळं ते दुभंगलं आणि त्यातून एक अजानुबाहू दिव्य कांती असलेले पुरुष बाहेर आले आणि ते स्मित हास्य करून बापन्नाचार्युलूंना म्हणाले, अरे मी श्री स्वामी समर्थ. आणि यानंतर बापन्नाचार्युलूंना श्रीशैलम येथील ज्योतिर्लिंगातून आवाज आला की अरे बापन्नाचार्य, तू खूप भाग्यवान आहेस की तुला ह्या दिव्य दृष्टी प्रदान झाल्यामुळे माझ्या संपूर्ण अवतार कार्याचे दर्शन झाले. यावरून आपल्याला ठोस मिळतं पुरावा की स्वामी महाराज हे दत्तप्रभू आहेत, स्वामी महाराजच हे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत आणि स्वामी महाराज हेच नृसिंह सरस्वती स्वामी आहे. आता श्री स्वामी समर्थ महाराज या शब्दाचा अर्थ काय होतो तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत असला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी सांगते, श्री स्वामी समर्थ या शब्दाचा अर्थ काय आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, संपत्ती, ऐश्वर्य आणि मंगलता. ज्या व्यक्ती दिव्य शक्ती आणि कृपा असते त्यांना श्री म्हणतात, म्हणजे आपले श्री. त्यानंतर स्वामी म्हणजे मालक, सर्व जगाचे मालक, गुरु किंवा स्वतःवर पूर्ण नियंत्रण असलेली व्यक्ती ज्यांनी आपल्या मनावर, इंद्रियांवर आणि अहंकारावर विजय मिळवला आहे ते खरे स्वामी. आणि समर्थ म्हणजे सर्व शक्तिमान, सक्षम, सर्व काही करण्याची ताकद असलेला, त्याच्याकडे अशक्यही गोष्टी शक्य करण्याची ताकद आहे अशी शक्ती, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणजे काय, तर असा दिव्य गुरु जो सर्वशक्तिमान आहे, जो आपल्या भक्तांचे रक्षण करतो आणि जो प्रत्येक संकटातून मार्ग काढू शकतो. हे नाव फक्त एक शब्द नाही, ही एक शक्ती आहे, एक श्रद्धा आहे, एक आधार आहे. आजही लाखो लोक श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करतात आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार अनुभवतात. तेव्हा तुम्हालाही जर चमत्कार अनुभवायचा असेल तर नाम घ्या श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये जय जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामींची कृपा आहे. तुम्ही मनापासून स्वामींचे नाव घ्या, तुमच्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतील. तुम्हालाही जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि एक लाईक कमेंट नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.